पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला धक्का बसला। 2 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपात प्रवेश केला। त्यानंतर मनसेकडून तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले संतोष धुरी भाजपात प्रवेश करणार आहेत। 194 वॉर्ड हा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं संतोष धुरी नाराज झाले। त्यानंतर काल रात्री उशिरा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संतोष धुरींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आज मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात संतोष धुरी भाजपात प्रवेश करतील। त्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या काळात मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान भाजपच्या प्रवेशावर संतोष धुरींनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये। तिकीट वगैरे हा विषय नाहीच आहे। 94 मधून तुम्हाला आधी नाही, कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिचेबल। त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिचेबल धुरी, संतोष धुरी नाराज। मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही। त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं। मी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणाने वगैरे नाही। आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा काय असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन। मला थोडा वेळ द्या। मनसे नेते संतोष धुरींच्या भाजप प्रवेशावर खासदार संजय राऊत आणि मनसेच्या यशवंत किल्लेदारांची प्रतिक्रिया आली ती आपण पाहूया। हे सगळ्याच पक्षात झालेलं आहे, काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालंय का? तर नाही। तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत। आणि पक्षांतर कुठे करताय? की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलं आहे मराठी जनतेनं। तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात। त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलं आहे मला माहीत नाही। किती जणांना पैसे देणार ते आहे? भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या। जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील। उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं। अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत। एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते। तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत, तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? मला शॉकिंग होतं माझ्यासाठी। संतोष सारखा माणूस असं करू शकतो म्हणजे नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही। काय चाललंय मला कळत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।